नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट सिरीज हा जो आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजचा जो पार्ट आहे पहा तो म्हणजे कंपेनियन इंटरक्रॉपिंग आणि त्याच्यानंतर सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग पहा. तर हे जे दोन कन्सेप्ट असतील हे दोन्ही कन्सेप्ट आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहेत. नेमकी कंपेनियन म्हणजे काय आणि सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग म्हणजे नेमकी काय असतं या सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये समजून घेत असताना आपल्याला दोन अगोदर गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ते म्हणजे कोणत्या? तर ते म्हणजेच तुमच्या एक पहिलं माहीत असलं पाहिजे सोलो क्रॉपिंग आणि त्याच्यानंतर एक माहीत असलं पाहिजे तुमची इंटरक्रॉपिंग पहा. हे दोन कन्सेप्ट पहिले माहीत असले पाहिजेत. सोलो क्रॉपिंग वरती तर मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण इंटरक्रॉपिंग जे असेल त्याच्यावरती पण बनवलेलं आहे मला वाटतं. मिक्स क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग याच्यावरती पहा. आता सोलो क्रॉपिंग म्हटल्यानंतर मी काय सांगितलं होतं रे? तर तुम्हाला सांगितलं होतं की सध्या 2025चा सीझन सुरू आहे, खरीप सीझन. या खरीप सीझन मध्ये तुम्ही काय करताय? तुमच्या शेतावरती फक्त कॉटन एक कॉटन लावताय, दुसरं कुठलंही पीक तुमच्या शेतात दिसत नाही. याला म्हटलं जातं सोलो क्रॉपिंग. याला काय म्हटलं जातं? सोलो क्रॉपिंग. आपल्या जेवढं काही शेत असेल त्याच्यामध्ये फक्त एकच पीक दिसणे म्हणजेच काय? सोलो क्रॉपिंग. हे आपल्याला कळलं. इंटरक्रॉपिंग म्हणजे नेमके काय होतं? तर इंटरक्रॉपिंग आता पहा 2026 समजा सुरू आहे, खरीप सीझन सुरू आहे आणि तुमचं ठरलं 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं ऍट अ टाइम एकदाच घ्यायचे. मग इंटरक्रॉपिंग म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे 2 पेक्षा जास्त पिकं आहे, परंतु 2 पेक्षा जास्त पिकं आहेत पण ते डेफिनाइट रो पॅटर्नने असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत? डेफिनाइट रो पॅटर्नने. फॉर एक्झाम्पल शुगर केन किंवा कॅबेज मी जर पिकं जर घेतले, 2 पिकापेक्षा जास्त पिकं आपण इंटरक्रॉपिंग मध्ये घेऊ शकतो. पण मी जर शुगर केनच्या समजा 7 रांगा लावल्या आणि 3 रांगा कॅबेजच्या लावल्या, पुन्हा 7 रांगा मी कशाला? शुगर केन, पुन्हा 3 रांगा ह्या कॅबेजच्या लावल्या, म्हणजे हा डेफिनाइट रो पॅटर्न झालं इंटरक्रॉपिंगचं. बरोबर? तर आता हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला समजले. जर तुमचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर पिकं असतील एकाच जमिनीमध्ये तर ते जर डेफिनाइट रो पॅटर्न असतील तर त्याला इंटरक्रॉपिंग म्हणलं. मग सर कंपेनियन आणि सिनर्जिस्टिक याच्यामध्ये यांचा काय संबंध? यांचा खूप मोठा संबंध आहे, म्हणून तर अगोदर हे क्लिअर करून दिलं तुम्हाला. आता याच्यामध्ये पहा कंपेनियन इंटरक्रॉपिंग म्हणजे काय. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय 2025 ला, जरा समजण्यासाठी बोलतोय, 2025 मध्ये तुम्ही काय केलंय? सोल क्रॉपिंग केली शुगर केनची. म्हणजेच तुमच्या शेतामध्ये फक्त शुगर केन लावलाय, याचं उत्पन्न आलं 60 टन. बरोबर? त्याच्यानंतर 2026 ला तुम्ही फक्त आणि फक्त कॅबेजच लावलं. काय लावलं? कॅबेज. तेच प्लॉट आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. त्याच्यामध्ये कॅबेजचं उत्पन्न निघलं 15 क्विंटल. किती निघलं? 15 क्विंटल. कंपेनियन क्रॉपिंग पाहतोय, कंपेनियन इंटरक्रॉपिंग. आता 2027 आहे समजा, 2027 ला तीच जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही काय केलंय? शुगर केन आणि कॅबेज एकत्र केलंय. शुगर केन आणि कॅबेज हे एकत्र केलंय, डेफिनाइट रो पॅटर्नने केलंय, एकत्र केलंय. याच्यावरून असं दिसलं ज्यावेळेस मी 2025 ला शुगर केन फक्त घेत होतो त्यावेळेस सुद्धा मला उत्पन्न 60 टन भेटलं, आणि 2027 ला शुगर केनच्या बरोबर कॅबेज लावलं त्यावेळेस सुद्धा शुगर केनचं उत्पन्न हे 60 टन भेटलं. त्याच्यानंतर अजून दुसरं एक दिसलं की कॅबेजचं उत्पन्न 2026 ला मी ज्यावेळेस सोल क्रॉपिंग करत होतो त्यावेळेस 15 क्विंटल दिसलं, आणि 2027 ला मी शुगर केन बरोबर कॅबेज लावलं त्यावेळेस मला 15 क्विंटलच दिसलं. म्हणजे उत्पन्नात काही बदल झाला का? उत्पन्नात काहीही बदल नाही झाला. म्हणजेच कंपेनियन इंटरक्रॉपिंग म्हणजे काय? तर कंपेनियन इंटरक्रॉपिंग म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं सोल क्रॉपिंग करतात, म्हणजेच एकच पीक एका शेतामध्ये लावतात, त्यावेळेस जे उत्पन्न येतं, आणि ज्यावेळेस तेच पिकं ज्यावेळेस तुम्ही इंटरक्रॉपिंग मध्ये लावतात त्यावेळेसचं उत्पन्न आणि सोल क्रॉपिंग केल्यावेळेसचं उत्पन्न दोनही सिमिलर असतात, एकच असतात. याला म्हटलं जातं कंपेनियन इंटरक्रॉपिंग. याला काय म्हटलं जातं? कंपेनियन इंटरक्रॉपिंग. पहा, ठीक आहे. मग सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग म्हणजे नेमकी काय? आता पहा, तेच एक्झाम्पल घेऊ आपण, फक्त इथं कॅबेजच्या ऐवजी पोटॅटो घेऊ. 2025 ला मी शुगर केन लावला, 60 टन माझं उत्पन्न आलं. 2026 ला मी बदल केला थोडासा. 2026 ला काय बदल केला? कॅबेजच्या ऐवजी मी काय केलं? 2026 ला पोटॅटो लावला, आणि या पोटॅटोचं उत्पन्न आलं मला 15 क्विंटल. 2027 ला मी काय केलंय? तीच जमीन, तेच सगळ्या गोष्टी, हे शुगर केन आणि त्याच्यानंतर पोटॅटो एकत्र केलं, डेफिनाइट रो पॅटर्नने केलं, इंटरक्रॉपिंग. एकत्र केल्यानंतर मला हे दिसलं, हे 60 टनाचं जे उत्पन्न मला शुगर केनचं सोलो क्रॉपिंग मध्ये येत होतं हे उत्पन्न झालं 65 टन. किती झालं? 65 टन. आणि त्याच्यानंतर जे पोटॅटो मला सोल क्रॉपिंग केल्यानंतर 15 क्विंटल येत होतं ते झालं माझं 20 क्विंटल. म्हणजे याच्यात काय दिसलं?
याच्यात हे दिसलं, ज्यावेळेस तुम्ही जे दोन पिकं सोलो क्रॉपिंग करत होता त्यावेळेस जे उत्पन्न येतं ते उत्पन्नाच्या बरोबरी जर आपण जर इंटरक्रॉपिंग मध्ये जर त्यांना दोघांना लावलं, त्याच्या बरोबर जर बरोबरी केली तर तुम्हाला ते उत्पन्न वाढलेलं दिसतं. तुम्हाला उत्पन्न काय झालेलं दिसतंय? वाढलेलं दिसतंय. म्हणजे सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग असते. सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग असते. सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग मध्ये एक शब्द लक्षात ठेवा, सिनर्जिस्टिक म्हणल्यानंतर वाढ होणे. तुमचं सोलो क्रॉपिंग केल्याच्या नंतर जे उत्पन्न येत होतं त्याच्यापेक्षा तुम्ही एकत्रपणे ज्यावेळेस ते दोन पिकं लावतात डेफिनाइट रो पॅटर्नने, त्यावेळेस तुम्हाला उत्पन्न वाढलेलं दिसतं. याला मी काय म्हणणार आहे? सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग म्हणणार आहे. हाच मेन डिफरन्स आहे. सिंपल साधा डिफरन्स म्हणजे कंपॅनियन इंटरक्रॉपिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या दोन पिकाची सेपरेट क्रॉपिंग करतात, सोलो क्रॉपिंग करतात, त्यावेळेस जे उत्पन्न येतं आणि त्याच्यानंतर तेच दोन पिकं त्याच जमिनीवरती ज्यावेळेस तुम्ही इंटरक्रॉपिंग करतात त्यावेळेचं उत्पन्न दोन्हीही सोलो क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग मध्ये सेम राहतात. त्याला मी कंपॅनियन इंटरक्रॉपिंग म्हणा. पण ज्यावेळेस मी सोलो क्रॉपिंग त्या दोन पिकाची करल त्यावेळेसचं उत्पन्न आणि ज्यावेळेस ते दोन पिकं मी इंटरक्रॉपिंग मध्ये एकत्र घेईल त्यावेळेसचं उत्पन्नामध्ये जर वाढ जर दिसली मला तर मी त्याला काय म्हणल? सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग म्हणल. पा तर एवढे सिंपल असे हे दोन कन्सेप्ट होते. तर हेच कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचायचे होते या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पुन्हा अशाच नवीन एखाद्या कन्सेप्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.